मुंबईतील चुनाभट्टी परिसरामध्ये पप्पू येरुणकर या स्थानिक गुंडावर गोळीबार करण्यात आलाय। पप्पू येरुणकरसह 3 जणांवर हा गोळीबार करण्यात आल्याची माहिती मिळते। अंतर्गत वादातून हा हल्ला झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय। पप्पू येरुणकरवर 2018 आणि 19 मध्ये वांद्र्यात गोळीबार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि जखमींना सध्या सायन रुग्णालयामध्ये नेण्यात आलेले असून पुढचे उपचार त्यांच्यावर करण्यात येत आहेत। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊ। प्रशांत बढे आपल्या सोबत आहे। प्रशांत, नेमकी कधीची घटना आणि आत्ताची काय परिस्थिती? दीपक, चुनाभट्टीचा हा आझाद गल्लीचा परिसर आहे आणि जर इथली स्थिती बघितली तर आपल्याला थेट इथल्या बुलेट ज्या आहेत त्या पडलेल्या दिसून येत आहेत। साधारणतः 15 ते 16 राऊंड या ठिकाणी फायर करण्यात आलेले आहेत। येरुणकर याच्यावर हा गोळीबार झालेला आहे। याच्यामध्ये येरुणकरसह अजून 2 ते 3 जण जखमी झाल्याची माहिती मिळते आहे। या सगळ्यांना सध्या सायन रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलेला आहे। काहींची स्थिती गंभीर आहे। तर आपण सध्या बघितलं तर मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो या आझाद गल्लीच्या बाहेर लावण्यात आलेला आहे। नेमका हा कोणी हल्ला केला या संदर्भात पोलीस पुढचा तपास करीत आहेत। मात्र 15 ते 16 राऊंड साधारणतः या ठिकाणी फायर झालेले आहेत। अतिशय गजबजलेला हा चुनाभट्टीचा परिसर आहे, चुनाभट्टीचा मार्केट आहे आणि येरुणकर हा देखील एक जो आहे तो इथला क्रिमिनल असल्याची माहिती मिळते आहे। जुन्या वादातून हा सगळा हल्ला झाल्याची माहिती एकूण मिळते आहे। सध्या इथे पोलीस पथक असेल, त्याचबरोबर क्राईम ब्रांचचं पथक असेल आणि इतर जे पथकं आहेत या संदर्भित तपास यंत्रणा आहेत त्या दाखल झालेल्या आहेत। एकूण हे जे आरोपी आहेत त्यांचा शोध सध्या सुरू झालेला आहे आणि जर सध्याची स्थिती बघितली तर आताही या ठिकाणी आपल्याला या सगळ्या गोळीबाराच्या ज्या घटनेमधील गोळ्या ज्या राऊंड्स आहेत ते फायर केलेले ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। सध्या भीतीचं वातावरण या सगळ्या परिसरामध्ये आहेत। 2 ते साधारणतः 3 जण यामध्ये जखमी आहेत आणि पुढील तपास पोलीस करत आहेत। मात्र यामुळे या सगळ्या चुनाभट्टीच्या परिसरामध्ये ही खळबळजनक घटना आज घडलेली आहे। यामागचं कारण सध्या काही कारण होतं का हे पाहणं गरजेचं आहे। मात्र या सगळ्या स्थितीमध्ये आता तरी पोलीस तपास यंत्रणा ज्या आहेत त्या या ठिकाणी दाखल झाल्या आहेत आणि पुढील तपास करत आहेत। दीपक, ज्याच्यावर हा गोळीबार करण्यात आलेला आहे तो स्थानिक गुंड पप्पू येरुणकर, याची काय नेमकी पार्श्वभूमी आहे प्रशांत? येरुणकर याच्यावर या अगोदर देखील विविध गुन्हे होते। माहिती अशी मिळते आहे की त्याने देखील या अगोदर देखील जेलमध्ये होता अशी माहिती मिळते आहे। काही जुने वाद होते, या वादातूनच हा हल्ला झाल्याचं जे आहे ते समोर येतं आहे। मात्र नेमके गेल्या काही वर्षांमध्ये त्याचे जे इतर लोकांबरोबर वाद झाले होते त्यातील कोणी हा हल्ला केलेला आहे याचा तपास आता पोलीस जे आहे ते फोर्स करतील। मात्र या सगळ्या घटनेमुळे चुनाभट्टी परिसरामध्ये खळबळ उडालेली आहे। तपास यंत्रणा दाखल झालेल्या आहेत। आजूबाजूला जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात दुकानं आहेत, त्यामुळे इथे CCTVs वगैरे जे आहेत ते खंगाळण्याचं काम सध्या पोलिसांनी सुरू केलेलं आहे आणि एकूणच आता या घटनेचे पडसाद जे आहेत ते या चुनाभट्टी परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। प्रशांत, अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।